हॅलो हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? तुम्हाला तर माहितीच आहे, मला बघून तर तुम्हाला समजत असेल. आज आहे हरतालिका, आज आहे 26 तारीख आणि उद्या गणपती बाप्पा येणार आहे. माझी अर्धी सजावट घरामध्ये झालेली आहे आणि गणपती बाप्पाची डेकोरेशन हे आदल्या दिवशीच पूर्ण होतं. माझं सगळं झालंय पण लाइटिंग माझी बाकी आहे. तर तुम्ही बघू शकता लाइटिंग बाकी म्हणून त्याला काही शोभा नाही आहे. तर ते आज रात्री आम्ही कंप्लीट करणार आहे. किती वाजो जागरण झालं तरी चालेल, तर आम्ही आज ते कंप्लीट करणार आहे. आणि आज आहे हरतालिका, सो आज सगळ्या म्हणजे लेडीज सगळे मस्त नटून थटून मस्तपैकी महादेवाच्या मंदिरात, कोणी घरी करतं कोणी मंदिरात करतं. सो मी मंदिरात जाते पूजेसाठी आणि इथं माझी सगळी तयारी झालेली आहे. मी आता निघते मंदिरात जायला. तुम्हाला मी माझं ताट दाखवते पूजेचं कसं सजवलंय ते. हे माझं पूजेचं ताट आहे, बघू शकता. इथं मी काय काय घेतलेले, पंचामृत घेतले, केळं, अगरबत्ती, 5 झाडांचे फांद्या, मका, फुलं, नारळ, तुपाचा दिवा, कापूर आणि हे ओटीचं सामान. आणि आपलं गणपती पूजेसाठी आपल्याला सुपारी आणि गुळ खोबरं वगैरे इथं मी घेतलेलं आहे. तर हे सगळं माझं ताट रेडी झालेलं आहे. तर चला मी जाते आता मंदिरात, भेटूया मंदिरामध्ये. तर इकडे तुम्ही बघू शकता, इथं पूजा म्हणजे बसलेले आहे लेडीज आणि आता आम्हाला बसायचंय आणि थोड्या वेळाने आम्ही पूजा स्टार्ट करणार आहे. तर इथं बघू शकता आम्ही इथं पूजेला बसून गेलो. इथं नंबर म्हणजे सगळे बाया असं ते लाईनीत असतात, म्हणजे एकामागे एक बसलेले असतात पूजासाठी. तर चला पूजा चालू करूया. चला मग पूजा झालेली आहे, बघू शकता खूप सुंदर प्रकारे पूजा पार पडलेली आहे. त्यांच्या सोसायटीत आहे ना आम्ही. पिल्लू इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे इकडे इकडे. आमच्याकडे पण येऊ दिले बाबा पुढच्यावरचे गोंडुष्य वाळे, ही गोंडुष्य वाळे, ही गोंडुष्य, ह्या गोंडुष्य छेमडा, हे छेमडा मेमडा मेमडा. तर तुम्ही बघितलं खूप सुंदर प्रकारे आणि मस्त अशी आमची पूजा, हरतालिकेची पूजा आहे ती मस्तपैकी पार पडलेली आहे. आणि तिथं ब्राह्मण असतो आमच्या इथे, सो आम्हाला टेन्शन नाही आहे की आपलं काही चुकलं तर नाही असं वगैरे, मनात भ्रम तयार नाही होणार. कारण की पंडित जसं सांगतो तसं आम्ही करतो. सो त्याच्यामुळे भारी वाटतं, कारण की घरात काही थोडी चुकामुक आपल्याकडून होऊन जातं आणि कथेनुसार म्हणजे जर आपण करायला बसलो तर घरामध्ये खूप टाईम लागतो. तर त्याच्यामुळं मी आणि मंदिरातच जाते हर वर्षी. सो मस्त झाली पूजा. तुम्हाला सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या म्हणजे आजच सगळे म्हणत आहे की आजच सायंकाळनंतर चतुर्थी लागते. सो बहुतेकांच्या घरामध्ये आजच गणपती बाप्पा येणार आहे, पण आमचे बाप्पा उद्याच येणार आहे. कारण की आम्ही ब्राह्मणाला विचारून मुहूर्त बघितला होता, तर ब्राह्मण म्हणे 9:30-10 पर्यंत आम्ही येतो पूजेसाठी स्थापना करायला. सो उद्या आमचे बाप्पा येणार आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे हे डेकोरेशन माझं थोडंसं अजून अधुरं आहे, कारण की लाइटिंग वगैरे बाकी आहे त्याच्यामुळे. आणि जेव्हा इथं बाप्पा येणार तेव्हा खूपच सुंदर असं वाटणार आहे. हे जे डेकोरेशन आहे, हे जे घरामध्ये वातावरण खूप सुंदर होतं बाप्पा आल्यानंतर. सो असो, तर चला
आजचा हा मिनीचा व्लॉग मी इथं शूट केलेला आहे आणि आज आमच्या सोसायटीचाही गणपती येणार आहे रात्री. सो मी थोडंफार माझ्याकडून जर शूट झालं तर मी नक्कीच तेही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर चला भेटूया परत उद्या. गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.